आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या। काश्मीरचं पर्यटन कमी करायचं होतं, त्यामुळेच पाकिस्ताननं पर्यटकांवर हल्ला केला। ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानला कायम पराभवाची आठवण करून देईल। जम्मू काश्मीरच्या कटरामधून मोदी पाकिस्तानवर बरसले। अभिनेता डिनो मोरियाच्या घरी 13 तासानंतर ईडी चौकशी संपली। मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणामध्ये डिनो मोरियाच्या घरी ईडीची चौकशी सकाळी 8 वाजता ईडी पथकानं वांद्र्यातील घरी धाड टाकली होती। लाडक्या बहिणींसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला। निधी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरणार। निधीच्या कमतरतेचा राज्यातील आमदारांना देखील फटका। अनेक आमदारांना गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून घरभाडं भत्ता नाही, सूत्रांची माहिती। देशातील सर्व मुसलमान भगवान रामाचे वंशज, वक्तव्य करून वातावरण बिघडवणाऱ्या नितेश राणे यांची तक्रार करणार। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांचं वक्तव्य। संजय शिरसाट यांनी नियम डावलून मुलाच्या नावानं शेंद्रा एमआयडीसीमध्ये 6 कोटींची जागा घेतली, तिथे मद्यनिर्मिती केली जाणार, इम्तियाज जलील यांचा आरोप। नाशिकच्या दत्ता गायकवाड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दत्ता गायकवाड यांची उपनेतेपदी नियुक्ती केली। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांचा तीव्र विरोध। बडगुजर समर्थकांकडून सीमा हिरे यांना उद्देशून एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल। अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल। अहिल्यानगरमध्ये उद्या शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा। मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यादरम्यान अनेक पक्षप्रवेश होणार असल्याचीही माहिती।